थंडीमध्ये तुमचा चेहरा कोरडा पडला आहे का? थोडक्यात तुमची त्वचा ओली आहे का? होय, तर आज मी घेऊन आले तुम्हाला एक नॅचरल विंटर फेस पॅक जो देईल तुमच्या त्वचेला इन्स्टंट ग्लो. नमस्कार, मी प्रतिभा. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने स्किन केअर करणारा एक घरगुती उपाय. ॲलोव्हेरा जेल त्यासाठी लागणार आहे आपल्याला. गुलाब पाणी दूध वापरून हा हिवाळ्यातील पॅक आपण बनवणार आहोत. सगळ्या ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत. घरगुती पद्धतीने आपल्याला तो बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं वस्तूच लागणार आहेत. पहिली वस्तू आहे तुमची ॲलोव्हेरा जेल. तुम्ही कुठल्याही कंपनीचं ॲलोव्हेरा जेल वापरा. नंतर आहे गुलाबजल पाणी. नंतर आहे तुमचं इथं मध आहे पहा, त्यातून आपण मध घेणार आहोत. नंतर एक कच्चं दूध आहे, ते सकाळी काढून ठेवायचं आहे. नंतर हे अर्धा चमचा नारळाचं तेल आहे. चिमूटभर हळद पण टाकणार आहोत आपण. आता हे ॲलोव्हेरा जेल जे आहे ते आपण याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहोत. माप कुठलंही घ्या, पण तोच चमचा मग सगळीकडे त्याच मापाने घ्या. तुम्हाला किती जास्त लागतं कमी लागतं तशा पद्धतीने तुम्ही हातपायांना पण हा जेल लावू शकता, चेहऱ्याला तर लावू शकता. आता एक चमचा आपण तो जेल घेतलेला आहे पहा इथं, ॲलोव्हेरा जेल. तुमच्या दारात कोरपड असली तिचा गर काढून घेतला तरी पण चालेल. विकतच आणलं पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे नव्हती कोरपड, आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी तो जेल आणलेला आहे. गुलाब पाणी आपल्याला इथं 2 चमचे घ्यायचं आहे. गुलाब पाण्याचा सुगंध चांगला सुटला आहे पहा. 2 चमचे घ्यायचं आहे ते आपल्याला. फेस पॅक खूप घट्ट नाही करायचा आहे पहा आपल्याला, असा तो पातळच राहिला पाहिजे, म्हणजे तो त्वचेमध्ये चांगला मुरतो. मग आता हे चांगलं मिक्स करायचं आहे पहा. हळूहळू ते मिक्स करायचं आहे आपल्याला. चमचा कुठलाही वापरा, पण त्याच मापाने मग सगळी मापं घ्यायची आहेत. अगदी थोडक्या साहित्यामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. हे सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं. पहा जरा चांगलं मिक्स झाले पहा. ते एकजीव करायचं आहे. बाकीच्या गोष्टी एकजीव होतात आपोआप. इथंच थोडं आपल्याला हात फिरवावा लागतो जरा. तुमची त्वचा एकदम याने मऊ होणार आहे पहा, आणि कुठलेही त्याला साईड इफेक्ट नाहीत. हा फेस पॅक तुम्ही करून बघा बाहेर बाजारात पैसे एवढे घालवण्यापेक्षा. आता एक चमचा आपल्याला याच्यामध्ये दूध घ्यायचं. हे कच्चं दूध आहे, ते काढून ठेवायचं जर फेस पॅक जर बनवायचा असेल तर. आल्याबरोबर ते मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला मध घ्यायचा आहे पहा. आता हा चमचा त्या मधाच्या बॉटलमध्ये मला टाकायचा नाही, पण याच मापाचा तो चमचा आहे दुसरा, त्याने आपण हा मध घेणार आहे. मधही आपल्याकडं असतो थंडीच्या दिवसामध्ये. तुम्हाला मधाचं महत्त्व माहितीच आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स होतात ह्या गोष्टी पटकन लगेच. तेल फक्त अर्धा चमचा घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हे खोबरेचं तेल आहे आपलं साधं. तुम्ही बजाजचं आल्मंडचं तेल पण वापरू शकता, किंवा कुठलंही आल्मंड तेल तुम्ही वापरू शकता, पण ते फक्त अर्धा चमचा घ्यायचं आहे आपल्याला. तेलाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे पहा. आता आपण हे लोशन करून लावतो, पण पूर्वीच्या काळी खोबरेल तेलच हातपायांना थंडीच्या दिवसामध्ये लावलं जायचं. तेच त्यांचं मॉइश्चरायझर असायचं. ही हळद आहे, घरी केलेली आहे. मी फक्त चिमूटभरच वापरणार आहे. ही कंपल्सरी नाही. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका वापरू हळद, पण मला टाकायची आहे म्हणून मी फक्त चिमूटभर घेणार आहे. आणि आता ते चांगलं मिक्स करायचं आहे पहा. आता प्रत्येकाचे याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. ॲलोव्हेरा जेल जे आहे ते त्वचेमध्ये ओलावा निर्माण करते आणि ते चांगलंच आहे त्वचेसाठी. नंतर गुलाब पाणी आहे, तो फ्रेश ग्लो जो आहे तो आपल्याला मिळतो. नंतर कच्चं दूध जे आहे ते आपली स्किन अशी मऊ पडते त्यामुळे. आणि जे मध जो आहे तो नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. मधाचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे.
नारळाचं तेल जे आहे ते ओलावा टिकवायला उत्तम आहे. त्वचा त्याने मऊ पडते पहा. आणि हळद जी आहे ती अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. तुमची स्किनवर जे डॉट वगैरे असतात ते हळदीमुळे जातात. जंतुनाशक आहे हळद. हळदीचेही तुम्हाला जुन्या काळचे उपयोग माहिती आहे. त्वचा हळदीमुळे उजळ होते हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी हळद त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून जो कापसाचा जो पाऊच आहे त्याने त्याच्यामध्ये बुडवायचं आहे ते, आणि मग चेहऱ्याला लावायचं आहे अशा पद्धतीने. पण लावण्या अगोदर तुमचा चेहरा स्वच्छ धुतलेला असला पाहिजे. तुम्ही केव्हाही लावा, सकाळी लावलं पाहिजे असं काही नाही. नंतर ते 15-20 मिनटं ठेवा आणि कोमट किंवा थंड पाण्याने तुमचा चेहरा तुम्ही धुवून काढायचा आहे पहा. आणि एखादं मॉइश्चरायझर जर असेल घरामध्ये तर हलक्या हाताने ते लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला. कसा चेहरा दिसतो पहा. आठवड्यातून 1-2 ते 3 वेळेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुमची त्वचा सुंदर मुलायम झालेली तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही लावून पहा, फरक तुम्हीच पहा काय झाला आहे ते. बाहेरचे महागडे मॉइश्चरायझर आणेपर्यंत किंवा फेस पॅक आणेपर्यंत तिथं पण आपल्याला ते नैसर्गिक असतीलच याची खात्री नसते. आपण इथं स्वतः बनवलेलं आहे, त्याच्यामुळे हे वापरणं केव्हा योग्य. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. पुढचा नैसर्गिक स्किन केअरचा व्हिडिओ आपण घेऊनच येत आहोत लवकरच. असं मिक्स केलेलं, कलरही त्याला छान आलेला आहे हळदीमुळे. सगळे त्याच्यामध्ये जे घरगुती नैसर्गिक जे घटक आहेत ते याच्यामध्ये आपल्याला दिसतात पहा. वापरून पहा, तयार करा. तयार करायला काहीच वेळ लागत नाही त्याला. मला समजून सांगायचं होतं तुम्हाला म्हणून वेळ लागला, नाही तर प्रत्यक्षात काहीच वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं. हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्या घरामध्येच असतात. काही फारसं काही विकत आणावं लागत नाही आपल्याला. हातपायाला सुद्धा तुम्ही हे लावू शकता. जास्त प्रमाणावर तुम्हाला ते करावं लागेल, एवढंच आहे. धन्यवाद.